एखाद्या तिकीट मिळालं असतं तो सुरुवातीला नौखाच असतो. रक्षाताईला पहिल्यांदा खासदारची उमेदवारी मिळेल त्या नौख्याच होत्या आणि मग तो पुढे पुढे आपल्या कर्तृत्वानं पुढे येत असतो. तसं या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये ही जागा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली. आम्ही योग्य उमेदवाराच्या शोधात होतो. ज्या माणसानं पवार साहेबाला आश्वासित केलं होतं की मला तिकीट मिळालं तर मी माझी सून असली तरी मी लढेल आणि त्यामुळे योग्य तो उमेदवाराच्या शोधात न राहता आम्ही ज्यांनी शब्द दिला होता त्या नाथाभाऊ खडसेंच्याच उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांना उमेदवार समजून काम करत होतो. दुर्दैवानं आमच्या याच्यामध्ये रक्षाताई यांना उमेदवारी देण्यात जी भूमिका त्या ठिकाणी दिल्लीला एकनाथ खडसेंनी उठवली, किंबहुना त्यांचं तिकीट आल्याबरोबर यांनी त्या ठिकाणी राजीनाम्याची भूमिका घेतली. भाजपमध्ये जायचं त्यांनी तर त्याप्रमाणे मग आता कोण उमेदवार दिला पाहिजे या प्रकारची चिंता आमच्या सगळ्याच कार्यकर्त्याला होती. आणि मग 3 दिवसापूर्वी पुण्याला जी बैठक झाली, आदरणीय पवार साहेबांनी आमच्या सगळ्यांची, अरुणभाईपासून आमच्या सगळ्यांची चर्चा केली आणि त्यावेळेला मग आज भाजपचा जो चेहरा आहे त्याला फाईट करण्यासाठी चांगला उमेदवार द्यावा या प्रकारची भूमिका होती. काही सामाजिक समीकरणं देखील होती आणि त्या सामाजिक समीकरणामध्ये श्रीराम पाटलांचं नाव पुढे आलं आणि परवा त्यांचं नाव अधिकृत जाहीर देखील झालं. आता आज पहिला मेळावा चोपड्याला या निमित्तानं होता आणि त्या चोपड्याच्या मेळाव्यात मी देखील एक पवार साहेबाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे ना त्यांना आज उपस्थित होतो. कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा आहे, पण मला वाटतं कुठेतरी ती ऊर्जा अजून वाढवण्याच्या संदर्भात नियोजनाची गरज होती आणि त्या संदर्भात मी काही मार्गदर्शन केलं. मला खात्री आहे की गेल्या 10 वर्षात जो पूर्वीचा प्रभाव मोदी साहेबाचा होता तो आता दिसत नाही. ग्रामीण भागात शेतकरीच आता मोदी साहेबाची गॅरंटी म्हणून गॅरंटीची निंदा करायला लागला आहे. आज अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नावर मोदी बोलत नाही, राज्याचे मुख्यमंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाही, देवेंद्र फडणवीस बोलत नाही आणि आज शेतकरी असेल, मध्यमवर्गीय व्यापारी असेल, तरुण असेल, या सगळ्यांचेच प्रश्न वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीत लोकांना चांगलं नेतृत्व हवं आहे आणि ते नेतृत्व आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघाला मिळालं. आता जबाबदारी हीच आहे. काही लोक सांगतात की इथे दरवेळेला भाजप पुढे राहत असेल, पण आपल्याला त्यांचे काय दुर्गुण आहेत ते शोधून आपल्याला काय गरज आहे, कोणत्या उमेदवाराच्या माध्यमातून ते पुरे करू शकतो, हा जर संदेश लोकांपर्यंत पोहोचवला तर ही समीकरणं बदलतात. ते बदलण्याच्या संदर्भात लोक आता वाट पाहत आहेत. मला खात्री आहे की या रावेर मतदारसंघात परिवर्तनाची नांदी आहे आणि ते परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.